नमस्कार, मी सुवर्णा. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे बुलढाण्याच्या एका प्रकल्पग्रस्त गावाची. खरं तर गावात एखादा प्रकल्प येणार म्हटलं की गावासोबतच तिथल्या माणसांचाही विकास होतो खरा, पण बुलढाण्यातल्या एका गावाला या प्रकल्पाचा मोठा फटका बसलाय. हे गाव आहे बुलढाण्यातलं तिवडी गाव. इथं होणाऱ्या जिगाव या प्रकल्पामुळे तिवडी गावातील अनेक हेक्टर क्षेत्र बुडीत येणार असल्यामुळे गावकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय. एकीकडे जमिनीचे मोबदले न मिळाल्याने गावातील प्रत्येकाचं आर्थिक कंबरड मोडलंय आणि त्यामुळेच तिवडीतील तरुणांना लग्नाकरता मुलगीही मिळेनाशी झाली आहे. शेती, घर सारं काही उजाड होत चाललंय. अशा वेळी या तरुणांनी सरकारच्या दारात अनेक वेळा खेटे घातल्यानंतरही त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे तिवडी गावाचं पुनर्वसन करावं ही मागणी जोर धरते. आमची जे जमीन आहे ती बुडीत क्षेत्रात जातो आहे आणि कोणीही अशा प्रकारे तुमची जमीन जाते आहे आणि त्यामुळे तुम्हाला मुलगी कोण देणार असे विषय आम्हाला सर्व जे पाहुणे मंडळी आहे ते सर्व असे विषय करतात. म्हणून 3-4 वर्षामध्ये बऱ्याच मुलांचे लग्न हे थटकलेले आहे. कारण याचं कारण काय आहे? कारण लोक एक प्रश्न टाकतात की तुम्ही धरणग्रस्त आहेत, तुमचा पैसा कुठं मिळत आहे तुम्हाला? ठीक आहे, तर पैसा मिळत नाही आहे, मग लोक मुली कसे देणार आहे? शासनानं या गावाकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्हाला जे सोयीपण सगळे संबंध करायचे आहेत, हे करायचे तरी कुठल्या बेसवर, मुली द्यायचे तरी कुठल्या बेसवर. आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. राहुल, काय अधिक सांगाल या सगळ्याविषयी? बरोबर आहे सुवर्णा. जर का आपण बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिगाव प्रकल्प या ठिकाणी साकारतोय खरा. जलसंजीवनी घेऊन येणारा हा प्रकल्प आहे, परंतु या प्रकल्पाचा थेट फटका जो बसतोय ते या गावामध्ये अनेक घरं असतील, त्याचबरोबर शेती असतील, हे बुडीत क्षेत्रामध्ये जाते. शेकडो हेक्टर शेती या ठिकाणी बुडीत क्षेत्रामध्ये जाते. त्यामुळं शेतकरी जो आहे तो भूमिहीन या ठिकाणी होतच आहे. महत्वाचं जर का आपण बघितलं तर तिवडी या गावामध्ये हे संपूर्ण गाव अतिशय जिगाव प्रकल्पाला लागून असलेलं हे गाव आहे आणि या गावामध्ये ते संपूर्ण गाव जे आहे ते धरणाचं काम पूर्ण होत असताना ते गाव संपूर्णपणे त्या धरणामध्ये जाणार आहे. गाव उजाड होणार आहे. एवढंच नाही तर संपूर्ण त्या गावामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती देखील त्या प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळं त्यांच्यावर आर्थिक संकट तर त्या ठिकाणी आलेलंच आहे. महत्वाचं मोठं संकट जर का आपण बघितलं तर या गावामध्ये अनेक युवा वर्ग आहे ज्यांना आता लग्नासाठी मुलगी मिळत नाहीये. दिवसेंदिवस बघितलं तर त्यांचं वय वाढत चाललंय आणि मुलगी या गावाला कोणी द्यायला तयार नाहीये. कारण हे गाव उजाड होणार आहे, यांना शासन मदत करत नाहीये, यांचा कुठं ठाव ठिकाणा नाहीये, तर कुठल्या बेसवर या ठिकाणी मुलगी द्याव्या असा प्रश्न देखील आता या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि जे संबंध या ठिकाणी मुली आणि मुलासंदर्भात करण्यासाठी जे काही या ठिकाणी नागरिक येतात तर ते त्या ठिकाणी स्पष्टपणे नकार देतात. जोपर्यंत तुमचं गाव चालत. राहुल, तू असा सोबत राहा. सत्याग्रह शेतकरी संघटनेचे संयोजक, राष्ट्रीय संयोजक कैलास पाटे आपल्या सोबत आहेत. कैलासजी, योजना यायला पाहिजे, तर मात्र त्याने गावाचं नुकसान व्हायला नको. खूप मोठं क्षेत्र बुडीत जात आहे. आपण या सगळ्याविषयी काय सांगाल? नाही, योजना तर यायलाच पाहिजेत, कारण की त्या अशा योजना राबवल्या गेल्यानंतर सिंचनाचा खूप मोठा फायदा प्रत्येक शेतकऱ्याला मिळतो, आजूबाजूच्या शेजारच्या. आणि जे शेतीला महत्वाच्या गोष्टी असते त्याच्यापैकी एक पाणी हे सर्वात महत्वाचं आहे. ते मिळालंच पाहिजे. गाव त्याच्यामध्ये डुबीत जातात, क्षेत्र डुबीत जाते, परंतु त्याचा फायदा त्याच्यापेक्षा कैपट जास्त होतो. परंतु शासन दरबारी हे प्रकल्प रखडले जातात. ते नियमाने ज्या 2 वर्ष 3 वर्ष त्याचा मुदत असते त्यावेळेस ते पूर्ण व्हायला पाहिजेत, परंतु तशा प्रकारची प्रक्रिया केली जात नाही. त्याच्यामुळे लोकांचा म्हणजे त्या भागातील जे क्षेत्र बुडीत जाते त्या लोकांचा खूप मोठा नुकसान त्या ठिकाणी त्यांना सहन करावं लागतं. पण मग प्रशासन तिवडी गावातल्या नागरिकांचं ऐकून घेत नाहीये का? नाही, बिलकुल नाही. आता वास्तविक पाहता कलम 11 नुसार 2 वर्षामध्ये ते काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं. त्यांचे म्हणजे पुनर्वसन असेल, त्यांना त्यांच्या जे जमिनी बुडी क्षेत्रामध्ये गेला त्याचा मोबदला किंवा त्यांचे घर वगैरे त्याचं एस्टिमेट काढून त्यांचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे होता, परंतु अद्यापपर्यंत त्यांना मिळाला नाही. त्याच्यानंतर हे 5 वर्ष आधी व्हायला पाहिजे होतं, 5-7 वर्ष आधी.
ते झालं नाही आणि त्याला मुदतवाढ हे 1 वर्षाचीच मिळत असते. परंतु ह्या कुठल्याच नियम शासनानेच बनवायचे आणि शासनानेच ते राबवायचे नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आपल्या महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते. खरंय. सत्याग्रह शेतकरी संघटनेच्या वतीनं आता तुमची भूमिका काय आहे? म्हणजे प्रसार माध्यम तर तुमच्या सोबत आहे, न्यूज 18 लोकमत तर तुमच्या सोबत आहेच, मात्र सत्याग्रह शेतकरी संघटना काय म्हणते, मागणी काय आहे? आता आमची मागणी हे आहे की येणाऱ्या या वर्षात हे रखडलेले कामं अगर पूर्ण केले नाहीत, त्या डुबी शेतात जाणाऱ्या शेती मालकाला त्यांचा मोबदला किंवा गाव जे डुबीत जात असेल त्यांच्या घरांचा मोबदला आणि त्यांचं पुनर्वसन हे पूर्ण अगर केलं नाही तर आम्ही खूप मोठी आंदोलनात्मक भूमिका त्या ठिकाणी घेणार आहोत. नक्की कैलासजी, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात. मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश एकळे आपल्या सोबत आहेत. राजेशजी, 2 वर्षामध्ये पुनर्वसनाचं काम पूर्ण व्हायला हवं होतं. प्रशासन ढिम्म आहे, योजनांकडे बघत नाही, वारंवार वर्षानुवर्ष पुढे जातात आणि तिवडी गाव या सगळ्यामध्ये अडचणीत आलेलं आहे. तुम्ही काय सांगाल याविषयी? नाही, आता जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालेलं आहे तेव्हापासून या प्रकल्पाला फार चांगल्या पद्धतीने गती आलेली आहे. कोविड 19 असताना सुद्धा जवळपास 1500 ते 1600 कोटी रुपये राज्य सरकारने या प्रकल्पासाठी दिलेले आहेत. आणि पण राजेशजी, 5-6 वर्ष आधीच पुनर्वसन या तिवडी गावातल्या नागरिकांचं व्हायला हवं होतं. त्यांना जो आर्थिक फटका बसलाय तो भरून द्यायला हवा होता. असं काहीच झालेलं नाही. इथल्या मुलांना आता मुली मिळत नाहीत कारण हे उभे सुद्धा राहणार नाहीत इथले तरुण, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. या तिवडी गावापुरतं जर बोलायचं तर तिवडी गावापुरतं बोलायचं तर तिवडी हे माझ्या मतदारसंघातील गाव नाही आहे, परंतु तरीही तिवडी गावातील काही लोक माझ्या संपर्कात आले होते. त्यानंतर आम्ही त्यांचे प्रश्न लावून धरले. आता बहुतेक हे तिवडी गाव दुसऱ्या टप्प्यातील गाव आहे. कदाचित समजा या 2023 मध्ये पहिल्या टप्प्यातील पाणी अडवायचा कार्यक्रम निश्चित झाला असून 23 गावाचं पुनर्वसन सगळ्यात आधी, नंतर दुसऱ्या टप्प्यात तिवडी गाव असल्यामुळे कदाचित माझ्या माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यात आहे ते. नक्की. राजेशजी, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. राजेश एकळे, आमदार, मलकापूर मतदारसंघाचे. माझ्या मतदारसंघात हे गाव नाहीत आणि ते दुसऱ्या टप्प्यात गाव असावं त्यामुळे मी त्याविषयी सांगत नाही असं ते म्हणाले. एक छोटासा ब्रेक आपण घेऊ. अजून काही बातम्यांकरता काही क्षणात भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.